टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेगावीच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने 4 दिवसांपूर्वी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेलं आहे आणि या पालखीचं 2 दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर अकोला शहरामध्ये आगमन झालेलं आहे। सध्या ही पालखी अकोला शहरामध्ये आहे आणि ठिकठिकाणी या संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं जात आहे। आपण बघू शकतो हातामध्ये पताका आणि पांढरे वस्त्र परिधान करून आणि डोक्यात टोपी घालून जे आहे ते वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी अकोल्यात पालखीचं आगमन झालेलं आणि त्यानंतर ही पालखी अकोल्यामध्ये जवळपास 2 दिवस अकोल्यामध्ये ही पालखी असते। या वर्षीचं आपण पाहिलं तर 56वं वर्ष या पालखीचं आहे आणि सोबत 700 वारकरी अविरत जे आहे ते पंढरपूरकडे चालत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी तरुणाईंची देखील मोठी संख्या आहे। तरुण वारकरी आपल्याला या पालखीमध्ये दिसत आहेत। टाळ मृदुंग असेल आणि सोबतच पताका घेऊन 700 किलोमीटरचा प्रवास हे संपूर्ण वारकरी करत असतात। आषाढी एकादशीला जर आपण पाहिलं तर या पालखीचं आगमन जे आहे ते पंढरपूरमध्ये होत असतं आणि त्यानंतर परतीचा प्रवास जो आहे तो संपूर्ण या पालखीचा होत असतो। आपण बघू शकतो अकोल्यामध्ये सध्या ही पालखी आहेत। अकोल्याच्या बसस्थानक परिसरात पालखी आहेत। ठिकठिकाणी स्वागत या पालखीचं केलं जात असतं। दरवर्षी जर आपण पाहिलं तर आषाढी एकादशीला या पालखीचा मान असतो आणि आषाढी एकादशीला जी आहे ती ही पालखी जात असते। आपण बघतो अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही पालखी अकोला शहरामधून जात आहे। ठिकठिकाणी संत गजानन महाराजांचं पालखीचं दर्शन जे आहे ते अकोलेकर घेत असतात। जेवढी सेवा माऊलीच्या चरणी करता आली ती सेवा देण्याचा प्रयत्न देखील अकोलेकर दरवर्षी करत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी पालखी जी आहे ती अकोल्यामध्ये आलेली आहे। अनेक ठिकाणी चहाचं वाटप असेल, या वारकऱ्यांना नाश्त्याचं वाटप असेल जे आहे ते केलं जात असते। हजारोच्या संख्येने अकोलेकर जे आहे ते स्वागत या पालखीचं करत आहेत। आपण बघू शकतो मागे पालखी आहेत, सोबतच अश्व देखील या पालखीमध्ये सहभागी आहेत। अश्व सतत पालखी सोबत चालत असतात। आपण बघतो तरुण वारकऱ्यांची संख्या जी आहे ती या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 700 वारकरी या पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। 1 महिन्याचा जवळपास प्रवास ही संपूर्ण पालखी पायदळ करत असते आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पंढरपूरला दाखल होत असते। एक आगळी वेगळी परंपरा विदर्भाला आहे, संत नगरी शेगावला आहे आणि याच शेगावाची पालखी जर आपण पाहिलं तर दरवर्षी पंढरपूरला जात असते। जवळपास 700 पेक्षा अधिक वारकरी आपण बघू शकतो। सध्या ऊन तापत आहेत विदर्भामध्ये, पाणी येऊन गेलं पण त्यानंतर ऊन आणि अशा रगरगत्या उन्हात संपूर्ण हे वारकरी जे आहेत ते आता जर आपण पाहिलं तर पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले। बघू शकतो पण स्वच्छता देखील केली जात आहे। स्वच्छता संपूर्ण या पालखी मार्गावर केली जात आहे। चहाचं वाटप असेल, वारकऱ्यांना बिस्किटचं वाटप केलं जात आहे। सोबतच पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे। बघू शकतो आपण या ठिकाणी सेवा केली जाते। वारकऱ्यांना बिस्किटचं वाटप केलं जात आहे, चहाचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे। आपण बघू शकतो दर्शन घेण्यासाठी गर्दी या ठिकाणी बघा, या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे। आपण बघू शकतो अकोलेकर नागरिक दरवर्षी या ठिकाणी येत असतात श्रींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी। बघू शकतो आपण अकोल्यामध्ये मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी। 4 दिवसांपूर्वी शेगाववरून या पालखीनं प्रस्थान ठेवलेलं होतं, त्यानंतर पालखी अकोल्यामध्ये दाखल झालेली आहे। मोठी गर्दी जी आहे ते गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी झालेली आहे। आपण बघू शकतो छोट्या छोट्या मुलांना घेऊन या ठिकाणी भाविक आलेले आहे आणि संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आषाढी एकादशीला ही पालखी जी आहे ती पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे आणि आज जर आपण पाहिलं तर अकोल्यामध्ये सध्या ही पालखी मार्गक्रमण करते। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अकोला।